रोपळे तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी सत्कार समारंभाचं आयोजन कुमारी अश्विनी रघुनाथ पाटील यांची सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबईपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं। रोपळे गावची सुकन्या कुमारी अश्विनी रघुनाथ पाटील हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई एसओ पदी निवड झाल्याबद्दल करमाळा तालुका आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभ हस्ते भव्य सत्कार समारंभ करण्यात आला। तसेच रोपळे गावातील पहिली महिला अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांकडून त्यांचं कौतुक करण्यात येत आहे। अश्विनी पाटील यांनी खूप खडतर परिस्थितीवर मात करून आपलं ध्येय गाठलंय, याचे हे जिवंत उदाहरण आहे। यावेळी रोपळे गावातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, तरुण वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, माझे नाव अश्विनी रघुनाथ पाटील। मी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोपळे गावची रहिवासी आहे। नुकताच घेण्यात आलेल्या MPSC तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मला ASO पदी निवड झालेली आहे। या पदाला निवड झाल्याबद्दल मी माझे सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना देते। स्पर्धा परीक्षा म्हटलं की खूप मोठा वेळ देणं सगळ्याच विद्यार्थ्यांना गरजेचं असतं आणि स्पर्धा परीक्षेचं विद्यार्थ्यांची संख्या आणि सक्सेस रेट बघितला तर फक्त 1% आहे। म्हणजे प्रत्येकाचं सिलेक्शन होईल असं काही नाहीये, म्हणून प्रत्येकानेच आपला प्लॅन बी रेडी ठेवलाच पाहिजे। माझाही प्लॅन बी होता, पण सुदैवाने मला प्लॅन बीची गरज पडली नाही। मी प्रत्येक विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते की आपण जी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो ते फक्त 1 दिवस किंवा 2 दिवसाची तयारी नसते, तर त्यात सातत्य ठेवणं आणि संयमाने रोज त्याच लेवलला अभ्यास करणं जास्त गरजेचं असतं। आपल्या आयुष्यात बाहेरच्या गोष्टी काय घडत आहेत त्याच्यापेक्षा आपण किती चांगला अभ्यास करतोय आणि त्या बाहेरच्या परिस्थितीचा आपल्या अभ्यासावर परिणाम होऊ न देता ते सातत्य ठेवणं जास्त गरजेचं आहे आणि सातत्य असेल तर नक्कीच सक्सेस भेटतं। याचे खूप उदाहरणं आहेत आणि त्यातलंच मी एक आहे। त्याच्यामुळे मी प्रत्येक विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छिते की आपला अभ्यास आणि सातत्य राहिलं तर आपण नक्कीच यशापर्यंत पोहोचू शकेल। त्याचबरोबर मी प्रत्येक पालकांना हे सांगू इच्छिते, माझ्या जसं यशात माझ्या आईवडिलांचा सगळ्यात मोठा वाटा आहे, तसंच प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामध्ये त्यांचे आईवडील तेवढेच महत्त्वाचे असतात। आपला मुलगा किंवा मुलगी कुठल्या क्षेत्रात खूप चांगलं काम करू शकतात, या त्याच्या कोणत्या क्षेत्रात जास्त चांगले गुण आहेत हा विचार करून आपल्या पालकांनी आपल्या पाल्यासाठी ते क्षेत्रासाठी दरवाजे उघडले पाहिजेत आणि तसं वातावरण निर्माण केलं पाहिजे। अमुक एखाद्याची मुलगा खूप मोठ्या पदावर गेला म्हणजे माझाही मुलगा तिथपर्यंत गेलाच पाहिजे याचा अट्टहास न करता माझा मुलगा कुठल्या गोष्टीत खूप चांगला आहे याचा विचार करून त्याला ते क्षेत्राची दारे उघडे करून दिले पाहिजेत, हे मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते। आणि माझ्या या प्रवासात आजही माझा प्रवास चालू आहे। मी पुढच्या क्लास 1 पदासाठी तयारी करत आहे आणि तेही लवकरच सक्सेस मला भेटेल असं मला अपेक्षा। प्रतिनिधी संदीप भगत, NTV न्यूज मराठी, सोलापूर।